काय बोलतोय बरं, काय बोलत असेल हेच बोल. पण संतांचं वचन तसं नाही. ज्ञानोबा सांगतात संतांची जी अक्षर आहेत ती लग्नाची गाणी नाही. संतांची अक्षर जी ती शाळेतल्या कविता नाही. काय कविता काढले पण त्यांना नियम नाही. मी नेहमी म्हणतो देवीता ऐकतात ना का ते ABCDEFG जी से निकला गांधीजी, गांधीजी ने खाई संतरी, संत से निकला मंत्री, मंत्री ने देखा भूत, भूत ने पकड़ा कैच, इंडिया जीत गया मैच. झाली कविता. बोल नाही, भरण नाही, पुरण नाही, काही नाही, काही नाही. हो काहीच नाही याच्यामध्ये, काहीच निपजणार नाही. पण ज्ञानोबा सांगतात संतांची वचन म्हणजे ही सामान्य शब्द राहत नाही. ती अक्षरे नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागे चित्तळिका प्रगटली या श्रीकृष्ण. अर्जुना करता प्रगट झालेलं जे ब्रह्मज्ञान आहे ते ब्रह्मज्ञान आहे. ते सामान्य अक्षर म्हणून तुम्ही पाहू नका. तुकोबाराय पुन्हा एका ठिकाणी सांगतात एका एका अक्षरात, एका एका अक्षरात काव्य कसं असावं ते परतत्वाला स्पर्श करून देणार असतं. तर ते बी उपनत फिरवणे जत वार्ग चालणं, आपला काव्य जत वार्ग चालणं तथ उपनी देव की नाही. ते गौरलाल महाराज ते मला अर्जुन म्हणायला असं काव्य आहे ना जत वार्ग दाखवायला तथ उपनी देव मग भरण नाही पुरण नाही. ते आटोपलं कीर्तना हरिपाठ आटोपला. संध्याकाळी दिंडीमध्ये आदिवासी जोडपं होतं काका आमच्या बरोबर, भिल्ल समाजाचं जोडपं. आणि ती मावशी आली म्हणे बाबा म्हणे मला अभंग म्हणणं आहे. मला वाटलं म्हणी ऐकाय तरी गाथा म्हणा. पण बिचाराचं निष्पाप मन असतं, हळवं अंतकरण असतं. ते काहीही म्हणतात पण चांगलं म्हणतात, गोड करावं.
भाव होतो भाव. माईक घेतला प्रसाद महाराज, माईक घेतला तिने, बिल्ल समाजाची बाई, माझ्याच गावातली, आणि तिने म्हणायला सुरुवात केली. हे बी काव्यच आहे ना, काव्यच आहे. हा, तिने म्हणायला सुरुवात केली. हरिला बोलाई गई माई मी कानाला बोलाई गई, हरिला बोलाई गई माई मी कानाला बोलाई गई, मस्त करावला गई तर इसने भी नाचने को मन मार. काय 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 बोलते बाबा, उद्धार म्हणजे तुला तून माहिती काय बोलते बाबा, हे सांगता येत नाही. पण ज्ञानोबराय सांगतात, वाचे बरवे कवित्व, कवित्व बरवे रसिकत्व, रसिकत्व परतत्व स्पर्श जैसा. परतत्वाला स्पर्श करून देणार त्या काव्यामध्ये काहीतरी बोध निर्माण व्हावा. जगद्गुरु तुकोबराय तोच बोध सांगतात. जीवन जगत असताना संगत आणि पंगत सांभाळणं फार गरजेचं आहे. जीवन जगत असताना वा वाडावडिलांची एक म्हण आहे काका, जास्त कीर्तन नाही समजलं, एवढं जरी समजलं, जीवन जगत असताना फक्त संगत ही पवित्र ठेवा, संगत ही चांगल्या माणसाची ठेवा. जाऊ दे बाकीचं काही, बाकीचं कीर्तन नामा म्हणे, एका म्हणे, तुका म्हणे, ते तुला टाळ्या पठाव नाही, तू फक्त एवढं आहे. जीवन जगत असताना पवित्र माणसाची संगत प्राप्त झाली गड्या, आपला उद्धार होतो. संगतीवर फार महत्व आहे. जुने जाणते लोक बसलेले आहेत पहा. आपल्या वाडवडिलांची एक म्हण होती काका, एक म्हण. कोणती म्हण होती माहितीये का? ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला. बोला काय, बोला बोला, तुम्ही झोपी घ्या. वान नाही तर बरोबर नसत. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वान नाहीतर गुण लागला. संगतीचा गुण केवढा का असेना, कालांतराने का असेना, तो परिणाम केल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर संगतीला महत्व दिलेलं आहे. किती 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 परिणाम करतो. नुसते प्रमाण नुसते देऊन जातो, नुसते प्रमाण काय पहा. सात्विकाच्या संगे ओढाळ नासली, क्षण नाडली समागमी, समजी घे चला पुढे. एकनाच्या संगे संगे नाडीला समजलं चला पुढे. संगतीचं जाऊ द्या माय, संगत जाऊ द्या, संगत दूरना प्रश्नशी संगत. तुकोबारांनी एका ठिकाणी एका अभंगामध्ये सगळ्या अवयवांना कामं सांगितली, सगळ्या अवयवांना असे कामं सांगितले. देवीदास बायांना सांगितलं तुम्ही दिंडी करा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान. सगळ्या अवयवांना सांगितलं. का सांगितलं? का सांगितलं म्हणजे संगतीचा परिणाम होईल असं नाही. जे जे तुम्ही नेहमी पाहत असताना त्याचा परिणाम होत असतो, त्याचाही परिणाम असतो. जाऊ दे, एवढं कशाला सांगतो, मन करणंच सांगत. असंच लांब कार्यक्रमाला गेलो, दुपारच्या वेळेस कार्यक्रम. दुपारी घरी आलो, मला भूक लागेल. दुपारी घरी आलो, फक्त तुम्हाला धुळे तालुका नाही, आमना साखरी तालुका मा इथला रांगडे, आमना साखरी तालुका मा बाहेर सिरियल दाखाशिवाय कीर्तन येत नाही. भले बाबांना आता पासून कीर्तन कुणी बी घेतलं चालेल, तुम्हाला तालुका चांगला आहे, आता सिरियल दखतीत नाही. पाहता का? नाही पाहत, नाही पाहत. आमच्या धुळे तालुक्यात, तुमच्या धुळे तालुक्यात. मग मन गर्दी बाईला मी सिरियल दाखवणार ना. मला काय कल्पना, तुम्हाला सांगतो संगतच परिणाम करते असं नाही. सगळ्या अवयवांना का सात्विक वृत्ती सांगितली की तुम्ही असंच करा, याचाही परिणाम कालांतराने वाईट होत असतो. मी जेव्हा बॅग आली दुपारी घरामध्ये, घरमागुशी गौरवी तरी मन बाईने मनाकडे द्या, अशी जोर जोर माऊस केली. दोन दोन डोळ्याचे धावा लागले, जोर जोर माशी म्हणशी. हो म्हणा बापरे, इथला उंडूक दाटायला आहे ना. मला अंदाज हो ना, इथला जर उंडूक दाटायला आहे ना तर रवी भाऊ आपण सेफ झोन मध्ये, म्हणजे आपल्याकडलं बोलत जा, बोल आपल्याकडलं कोणी पण जायला 100% आहे. मग कथा ना मायन्यान शपथ सांगायचं महिला मंडळ तुम्ही खरं सांगा. सासू कर मायना करता जिथलं रडशात तिथलं सासू ना करता रडशात का बरं. तू बरं सांगून गेलं ना आपल्याला हा अंदाज, आपल्यालाही अंदाज येतो ना. इथला उंडूक दाटायला ना म्हणजे आपल्याकडलं, इथला आपल्याकडलाच करता उंडूक दाटा तथाच. पण कळलं तर पाहिजे कोण गेलं काय गेलं.
मग माझी मुलगी अशी बाजूला उभी होती, मग तिला इशारा केला इशारा, तिला म्हणत तिने समाधी कोण उत्थान केली हो, समाधी लागलेली घरात येऊन गेलो तरी तिला सूट नाही. मी माझ्या दिदीला इशारा केला, म्हणता इथलं गंगा जमुना इथल्या वाईट काय अटॅक मोकळी जाईल. त्यावेळेस माझ्या दिदीने तिच्या मम्मीकडे बोट दाखवला अण्णा आणि टीव्हीकडे बोट दाखवला. ओ मला काय कनेक्शन जुळेल. मग माझी आता माझी म्हणजे मी लोकांना सांगायचे ना आणि घरला पहिले कोणाला इथलं टीव्हीला खाना मानून मी तिची समाधी उत्थान केली. कोंबडी मध्ये काय गोवा मारलाय ती म्हणे कमला ना आठवडी हो ती तुझी झीज बहीण होती का फुई बहीण होती का माम बहीण होती आता सांगा बरं बाबा, मायांना सांगा ती कमला झीज बहीण होती का, नाता बोतानी होती का, बरं खरी होती का, खरंच ओरिजिनल तरी होती का. पण चित्र हे नुसतं पडद्यावरच चित्र खरी खुरी पाहिजे टाका का नाही होत. परिणाम झाला की नाही, परिणाम झाला की नाही, मग संगतीचा परिणाम होईल की नाही. संगतीचा परिणाम हा 101% होत असतो. कितीतरी प्रमाणे मी तुम्हाला सांगून गेलो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की आपलं पतन उद्धार संघाचा महिमा के जावे अधमा संत सेवी. आपलं पतन किंवा उद्धार जर कधी करायचं असेल तर त्याला संगतीची फार महत्वाची गरज आहे. आणि ती संगती कोणाचीही करू नका, तर कोणाची संगत करा तर ती साधूची संगत करा. अभंगाच्या पहिल्या माझ्या जीवनामध्ये चांगली संगत प्राप्त झाली तर माझ्या जीवनात परिवर्तन झालं. परिवर्तन हो संतांनी सांगावं